Hello students, Namaskar. Let us see the further part that we will be discussing today related to the barrier potential. I believe you have already gone through the all discussion we have had previously. So this is about how the barrier potential of a diode formulates and more details about its mathematical expression. Okay. So barrier potential, to find out the barrier potential we have to consider the electron concentration on the both side, p side and n side of the diode. And from our previous discussion, we know that electron concentration in the conduction band on n side is given by this. So we are talking about n, small n, that is electron concentration. This under small n is for n side. So electron concentration on n side in the conduction band is given by this formula from our previous discussion. So in the conduction band we are talking, that is why this is capital N into capital N C. You will find more details of this, I think 2 lectures before, when we derived the location of Fermi energy. So this is given for the n side. Call this as equation 1. This is a little more mathematical concept. Again, I don't suggest you more in deep about this particular topic, because it is simply not expected in your syllabus at your level. Okay. फर्दर हा टॉपिक ॲक्च्युली मागच्या वेळी नव्हता, हा आत्ता आलेला आहे आणि खूप काही क्लॅरिटीमध्ये पण नाही आहे, एक्सपेक्ट करत आहेत ते तुमच्याकडून. सो जस्ट सी नाऊ मॅथमॅटिक्स विदाउट कन्सिडरिंग द गोईंग इन टू द फिजिक्स. सिमिलर केस, बिकॉज ऑफ बॅरियर पोटेन्शियल जे काय आपण अप्लाय करतो फॉरवर्ड बायसमध्ये फॉर एक्झाम्पल. सो V0 हे बॅरियर पोटेन्शियल ऑलरेडी बनलेलं आहे. पी आणि एन जेव्हा आपण बनवला जातो डायोड तेव्हा, आणि त्यामुळे बँड गॅप एनर्जी पी साईडची ही वाढलेली असते. सो ती वाढलेली जी ओरिजिनल ई जी असते त्याच्यामध्ये व्ही एवढा जो आपण एक्सटर्नल व्होल्टेज दिलेला असतं तेवढ्या लेवलने वाढलेली असते, आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशनवरती ऑफ पी साईड, जसं आपण एन साईडचं बोललो तसं पी साईडसाठी जो होतो, तर हा फॉर्म्युला फक्त थोडासा एडिट होतो आहे. अगेन हा फॉर्म्युला किंवा हे काय होतं याच्यात तुम्ही आत्ता जाऊ नका. सो दॅट फॉर्म्युला सिम्पली इथे सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे ई जी ऐवजी ही V0 टर्म ॲड झालेली आहे. सो ऑफकोर्स आपण इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशनचं बोलतो आहे, त्यामुळे याच्यामध्ये ई इंटू V0 ही गोष्ट मल्टिप्लाय होणार आहे, कारण नुसता V0 हे व्होल्टेज असतं. वेन यू मल्टिप्लाय विथ चार्ज इट बिकम्स एनर्जी, आणि बाकी सेम. सो मायनस ई एफ ही गोष्ट तशीच. सो ही गोष्ट मुद्दामून तुम्ही ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहा आणि डिवायडेड बाय के टी. इट इज सेम थिंग. कॉल दिस इक्वेशन 2. फाईन. आणि इफ यू डिवाइड दिस विथ दिस, you can simultaneously write this. So I think give the title. आम्ही तुम्हाला काही डिक्टेशन सांगतो आहे की start writing electron concentration in conduction band on n side can be written as this equation 1. Further, due to barrier potential V0, the band gap energy on P region increases by this much amount, जी मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेली, जी मी मुद्दामून खोडतो बिकॉज दॅट इज नॉट पार्ट ऑफ द फर्दर स्टेप. ही मी मुद्दामून वेगळ्या रंगात लिहितो. सो ई जी प्लस V0. सो
band gap energy on p region increases by this much amount, full stop. Hence electron concentration on p side can be written as this whole equation, give the name equation 2. Further, divide 1 by 2, so 1 divided by 2, हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळतं आहे, एन एन बाय एन पी, ही लेफ्ट हँड साईड आहे याची, दिस डिवायडेड बाय दिस, आणि राईट हँड साईड ऑफकोर्स हा एन एन कॅन्सल होतील, एन एन कॅन्सल होईल, यातल्या काही गोष्टी कॅन्सल होतील. सो इफेक्टिवली ह्या सिम्प्लिफाय करा तुम्ही. मॅथमॅटिक्सची एक सिम्पल स्टेप आहे, मी ती लिहित नाही बसत आहे आत्ता, पण तुम्हाला यू विल गेट ई रेस टू ई व्ही झिरो डिवायडेड बाय के टी. मी मुद्दामून के टी असा लिहितो गे, जो तुम्हाला फॅमिलियर वाटेल, कारण तो आधीच्या एक्सप्रेशननुसार आहे. सो ई रेस टू this step you will get, call this equation 3. Okay, fine. Again focus on mathematics, so don't bother much. इथे exponential term आहे, so to get rid of this exponential term, if you take log, so वेगळा मुद्दा म्हणून taking log, write this down. By taking log and simplifying, तुम्ही सिम्पल काय होणार आहे, याचा लॉग असणार आहे लॉग ऑफ दिस इक्वल टू, ही गोष्ट कॅन्सल होऊन जाईल. मी लिहू का ही स्टेप? ठीक आहे, मी एक पटकन लिहितो. हे मी एन एन बाय एन पी इक्वल टू, ही अख्खी ई रेस टू हेच गायब होऊन जाईल. सो यू विल गेट ई रेस टू व्ही झिरो, सॉरी इथे काय मला लिहिता येत नाही खालती, याच्या इथे टेबल संपतं आहे, कारण ई व्ही झिरो डिवायडेड बाय के टी. आणि मग सिम्प्लिफाय करून तुम्हाला व्ही झिरो बाहेर काढायचा आहे. मी सेम कलरमध्ये मुद्दा म्हणून लिहितो आहे, आय होप हे दिसतं आहे, विजिबल रेंजमध्ये आहे. इक्वल टू के टी बाय ई इंटू, हा साधा आपण लॉग टू द बेस ई घेतो आहे, कारण एक्सपोनेन्शियल आहे. सो लॉग टू द बेस ई, ज्याला आपण एल एन पण म्हणतो, त्यात कन्फ्युजन करू नका. लॉग टू द बेस 10 वेगळा असतो, लॉग टू द बेस ई वेगळा असतो. आपल्याला वी वॉन्टेड टू गेट रीड ऑफ दिस ई एक्सपोनेन्शियल, त्यामुळे इथे लॉग टू द बेस ई आहे आणि त्याला आपण एल एन सुद्धा म्हणतो. सो इफेक्टिवली यू विल गेट एन एन बाय एन पी. ठीक आहे, कॉल दिस मे बी इक्वेशन 4. फाईन. सो पुढची स्टेप, अगेन फक्त फोकस ऑन मॅथमॅटिक्स, आपण आत्ता फक्त स्टेप्स बघत आहोत. तुम्ही जर याला सिम्पल डिव्हाइड आणि मल्टिप्लाय बाय पी, सॉरी एन पी जर केलं, डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय पी पी, सो हे जे होते एन पी एन एन, हे कॉन्सन्ट्रेशन होते. सिमिलर वे तुम्ही आत्ता हे जस्ट लिहा, याच्यात काहीही, कारण डिटेल्स हे फार नाही दिलेले, याच्यात बरेच गोंधळ केलेला आहे या सगळ्या टॉपिकमध्ये. पण जर मी सिम्पल मॅथमॅटिकली दोन टर्म, एक टर्म हे करतोय पी पी, जशी ही एन पी आहे तशी पी पी, एन फॉर एन पार्ट पी एन जंक्शनचा, सो तसा हा पी पार्ट आहे. सो हे जर मी फक्त डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलं, सो राईट दिस डाऊन, डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय पी पी, डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय पी पी. हा जर तुम्ही डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय पी पी केला, सो व्हॉट यू गेट इज व्ही झिरो इक्वल टू, हे दिसतंय आय गेस व्यवस्थित, व्ही झिरो इक्वल टू, बाकी गोष्टी ह्या सेम, के टी बाय ई तसाच के टी बाय ई इंटू एल एन ऑफ, याच्यात मी फक्त एन एन बाय एन पी, मी मुद्दामून हे वेगळ्या रंगात लिहितो म्हणजे तुमच्या लक्षातही येईल, पी पी बाय पी पी. याने काही प्रॉब्लेम झाला होणार नाही आहे हे तुमच्या लक्षात येईल. आय हॅव टू फिल द इंक. याच्यात फक्त मी डिव्हाइड अँड मल्टिप्लाय बाय पी पी केलेला आहे. आणि पुढची एक लाईन लिहून घ्या, ॲज impurities are ionized
impurities are ionized, NN is equal to ND and PP is equal to NA. आणि त्यामुळे हे अगेन डिनोट करत आहोत आपण, याच्यात खूप डिटेल जायची गरज नाही आहे तुम्ही. सो सिम्पली कॉल दिस ॲज इक्वेशन 5. हेन्स ही गोष्ट तुम्ही डायरेक्टली पुढचा पार्ट लिहू शकताय की V0 इक्वल टू KT बाय E हा तसाच, इथला हा तसाच, इंटू लॉग ऑफ, याच्यात फक्त आपण हे नॉमेनक्लेचर जे आहे ते मी फक्त आता एडिट करत आहे, इंटू NA डिवायडेड बाय NI चा स्क्वेअर. सो हे फक्त आपण नॉमेनक्लेचर याच्यात वापरलं आणि गोष्टी अपडेट केल्या, बाकी काहीच फरक पडत नाही आहे. हा जो पर्टिक्युलर फॅक्टर आहे, बापरे संपली, हा जो पर्टिक्युलर फॅक्टर आहे दॅट इज नथिंग बट यू कॉल दिस ॲज VT की जो बेसिकली हा पुढची लाईन लिहून घ्या. द फॅक्टर KT बाय स्मॉल ई इज ऑफ द डायमेन्शन ऑफ व्होल्टेज. तुम्ही जर याचं डायमेन्शनल ॲनालिसिस केलं तर तुम्हाला व्होल्टेज मिळतं, व्होल्टेज एवढं मिळतं. अँड डिनोट दिस बाय VT, आणि त्यामुळे द नेक्स्ट स्टेप विल बी V0 इक्वल टू, याच्याऐवजी मी लिहितो आहे VT इंटू ln ऑफ ND NA बाय NI चा स्क्वेअर. ओके, सो याला मुद्दामून मी ब्रॅकेट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा पिंक पार्ट. येस, सो दिस इज बेसिकली द एक्सप्रेशन, फॉर V0. सो यू हॅव टू रिमेंबर दिस एक्सप्रेशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक लाईन लिहून घ्या, बॅरियर पोटेन्शियल इक्वेशन इंडिकेट्स, barrier potential equation indicates that barrier potential in a junction diode depends on the equilibrium concentration of impurities in P and N regions and does not depend on the charge density. So overall charge density पेक्षा impurity वरती barrier potential हे डिपेंड करतं. This is important topic. I think I am going to cut it here so I can make another small video. Okay, so see you.